आपण बघत आहात वेगवान महाराष्ट्र. काल दिनांक 1 नोव्हेंबर रोजी नात्याला कालिमा फासणारी घटना घडली असून डोंगरगाव येथे राहणाऱ्या भाच्याने किरकोळ भांडणातून आपल्या सख्खा मामी जात असलेल्या गाडीला धडक देत ठार केले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार खंबाळी तालुका सिन्नर येथील रहिवासी मामा किसन एकनाथ दराडे व भाचा भाऊसाहेब साबळे यांच्यात शेतीचा वाद असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून याच वादातून रागाच्या भरात ही घटना घडल्याची माहिती मिळत आहे. घटनेत मरण पावलेले दराडे हे आपल्या पत्नीसह डोंगरगाव येथे बहिणीकडे आले होते. दरम्यान डोंगरगाव येथेही त्यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. त्यानंतर दराडे हे खंबाळे या आपल्या गावी परतत असताना भाऊसाहेब यांनी मामाच्या गाडीला धडक दिली. यात मामा किसन दराडे यांचा जागीच मृत्यू झाला, तर मामी बीवी दराडे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. या प्रकरणी साईखेडा पोलीस ठाण्यात आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत फिर्यादी विश्वनाथ एकनाथ दराडे व 29 राहणार खंबाळी तालुका सिन्नर यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दिनांक 1 नोव्हेंबर रोजी दुपारी जमिनीच्या वाटपाच्या कारणावरून फिर्यादीचे मयत मोठे भाऊ व वहिनी यांच्या सोबत आरोपी भाऊसाहेब साबळे यांचा वाद झाला होता. त्यानंतर आरोपीने आपल्या ताब्यातील इको 4 चाकी क्रमांक MH15 JS 1954 द्वारे फिर्यादीच्या भावाच्या क्रमांक MH15 BY 5725 या मोटरसायकलचा डोंगरगाव पासून पाठलाग करत खेडे झुंगे ते ब्राह्मणवाडी रस्त्यावरील गोदावरी नदीच्या पुलावर जाणीवपूर्वक जोरदार धडक दिली. या धडकेत पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या तक्रारीवरून आरोपी भाऊसाहेब सकाहारी साबळे राहणार डोंगरगाव तालुका निफाड याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 103(1), 352, 151(3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक डोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.